आपल्या सगळ्यांच्या डोक्यात करिअरचा एक नकाशा पक्का असतो, नाही का? एक सरळसोट शिडी, एक एक पायरी चढत वर जायचं. पण यशस्वी नेतृत्वाचा प्रवास खरंच इतका सरळ असतो? पॉल पेरोल्ट त्यांच्या द डिटूअर CEO या पुस्तकात नेमकं ह्याच्या उलट सांगतात. ते म्हणतात, कधीकधी घेतलेली आडवळणच आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचवतात. चला, हेच आज समजून घेऊया. तर मग प्रश्न नेमका हाच आहे, नेतृत्व म्हणजे काय? फक्त एका पदावरून दुसऱ्या उंच पदावर जाणारी एक सरळ रेषा, की यशस्वी होण्यासाठी कधीतरी थांबणं, वेगळा रस्ता पकडणं हे गरजेचं असतं? हे बघा, आपल्या डोक्यात करिअर म्हणजे डावीकडच्या चित्रासारखं असतं, एक सरळ वर जाणारा बाण, एकदम सोपं. पण खरं आयुष्य ते आहे उजवीकडच्या चित्रासारखं, एक वळणदार गुंतागुंतीचा रस्ता. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा रस्ता सुद्धा वरच्याच दिशेने जातोय, प्रगतीकडेच. तर मग ही सरळ शिडीची कल्पना इतकी का चिकटून बसली आपल्या डोक्यात, आणि ती धोकादायक का आहे? चला, याच पहिल्या मुद्द्यावर बोलूया, शिडीची दंतकथा. होतंसं काय की फक्त वरचं पद मिळवायचं या एकच ध्येयामुळे नेते अनेक महत्त्वाच्या संधी सोडून देतात. म्हणजे बघा, वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची संधी, एखादं नवीन स्किल शिकणं किंवा मुद्दामहून एखादं चॅलेंजिंग काम स्वीकारणं, या सगळ्या गोष्टी त्यांना करिअरमध्ये मागे टाकतील असं वाटतं. पण गंमत अशी आहे की खरा विकास, खरी ग्रोथ याच अनपेक्षित अनुभवांमधून होत असते. बरं, मग यावर उपाय काय? इथेच पॉल पेरॉल्ट यांची एक जबरदस्त संकल्पना समोर येते. ते याला म्हणतात द डिटूअर, म्हणजेच वळण. चला, जरा खोलत जाऊन बघूया की हे वळण नेमकं आहे तरी काय. एक गोष्ट स्पष्ट करूया, वळण किंवा डिटूर म्हणजे अपयश नाही किंवा मागे जाणं तर अजिबात नाही. उलट, ही एक अशी अनपेक्षित संधी आहे जी आपल्याला जास्त मजबूत, जास्त अनुभवी आणि एक उत्तम नेता बनवते. विचार करा, हा एक असा थांबा आहे जिथे आपल्याला अशा गोष्टी शिकायला मिळतात ज्या त्या सरळ हायवेवर कधीच मिळाल्या नसत्या. आणि हे मी नाही सांगत, हे खुद्द लेखक पॉल पेरॉल्ट त्यांच्या अनुभवातून सांगतायत. त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे, करिअरमधले सगळ्यात मोठे धडे सरळ रस्त्यावर नाही मिळत, ते अशाच अनपेक्षित वळणांवर मिळतात. ठीक आहे, संकल्पना तर भारी आहे, पण हे प्रत्यक्षात कसं काम करतं? चला, आता आपण नेतृत्वात होणाऱ्या 3 मोठ्या चुका बघूया आणि पाहूया की हे वळण त्यावर कसं एक रामबाण उपाय ठरतं. तर बघा, ही संकल्पना आपल्याला 3 मोठ्या चुकांपासून वाचवते. पहिली चूक, नेते अनेकदा स्वतःला त्यांच्या पदाशी इतकं जोडून घेतात की अहंकार वाढतो. यावर उपाय काय? तुम्ही म्हणजे तुमचं पद नाही, हे नेहमी लक्षात ठेवणं. दुसरी चूक, स्वतःच्या प्रगतीवर इतकं लक्ष देतात की टीमकडे दुर्लक्ष होतं. यावरचं वळण आहे, तुमच्या भविष्यातल्या बॉसला तयार करा, म्हणजे तुमच्यानंतर तुमची जागा घेऊ शकतील असे लोक घडवा. आणि तिसरी चूक, सगळं काही स्वतःच करायला जाणं. यावरचा उपाय तर अगदी सोपा आहे, सगळं काही दुरुस्त करत बसू नका, टीमवर विश्वास टाका, त्यांना काम करू द्या. आता कोणताही दृष्टिकोन 100% परिपूर्ण नसतो, बरोबर? म्हणून चला या पुस्तकाची दोन्ही बाजूने चिकित्सा करूया. याची बलस्थानं कोणती आणि याच्या मर्यादा काय आहेत? या पुस्तकाची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे हे लेखकाच्या खऱ्या अनुभवांवर आधारित आहे, त्यामुळे ते खूप खरं वाटतं. आणि हो, हे शिडी चढण्याच्या पारंपरिक विचारांना थेट आव्हान देतं. पण दुसरीकडे काही मर्यादाही आहेत. म्हणजे हे सगळं एकाच व्यक्तीच्या अनुभवावर बेतलेलं आहे, त्याला फार मोठा संशोधनाचा आधार नाही, आणि अशीही शक्यता आहे की यात फक्त यशस्वी झालेल्या वळणांबद्दलच जास्त बोललं गेलं असेल. ठीक आहे, तर मग ह्या सगळ्या माहितीचं आपण करायचं काय? हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं? चला, आता शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, एक सोपी ॲक्शन प्लॅन. ही 4 कलमी योजना आहे जी पुस्तकातलं ज्ञान कृतीत आणायला मदत करेल. स्टेप 1, तुमच्या करिअरमध्ये तुम्ही घेतलेल्या किंवा टाळलेल्या वळणांवर विचार करा. स्टेप 2, तुमची ऊर्जा कुठे लावली तर सगळ्यात जास्त फायदा होईल यावर लक्ष केंद्रित करा. स्टेप 3, तुमच्या टीमला, तुमच्या लोकांना पुढे जाण्यासाठी मदत करा. आणि स्टेप 4, मुद्दामहून प्रयोग करा, जाणून बुजून एखादं वळण घेण्याची जोखीम घ्या. आणि हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं, फक्त ऐकून किंवा वाचून बदल होत नसतो. खरा बदल तेव्हाच घडतो जेव्हा आपण हे धडे प्रत्यक्षात आपल्या कामात, आपल्या आयुष्यात आणतो. चला तर मग, जाता जाता एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करूया. असं कोणतं मौल्यवान वळण आहे जी एक मोठी संधी होती पण ती तुम्ही घेतली नाही?
या प्रश्नाचं उत्तर शोधणं हेच कदाचित तुमच्या बदलाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल ठरू शकतं.